पुन्हा गोळीबाराचा थरार। मध्यरात्री घायवळ टोळीकडून भर रस्त्यात फायरिंग, एक गंभीर जखमी। 4 दिवस शोध घेऊनही खेडकर कुटुंबियांचा पत्ताच लागेना। पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध अद्यापही सुरूच। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्याला अटक, आरोपीची कबुली, धक्कादायक खुलासा। महाराष्ट्र पेटवण्याचा डाव, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी झाल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। रोहिणी खडसेंच्या पतीच्या अडचणीत वाढ, खेवलकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT गठीत करण्याचे निर्देश। गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता 7वीच्या मुलीचा मृतदेह मिळाला। निष्पाप जीवाचे तुकडे तुकडे करून पाण्यात फेकले, नराधम शिक्षक अटकेत। पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील घटना। संपूर्ण राज्यात मौसमी पाऊस सक्रिय, मुंबईत हलक्या सरी बरसणार। मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। जर कायदा खरोखरच सक्षमीकरणाचं साधन बनवायचं असेल तर त्यातील आर्थिक आणि भाषिक अडथळे दूर करावे लागतील, सरन्यायाधीश BR गवई यांचं महत्त्वाचं विधान। शाळकरी मुलाचे अपहरण अन हत्या, शेजाऱ्यानेच रचला कट, पोलिसांकडून तिघांना बेड्या। घटनेनं नागपूर हादरलं। साप चावल्याचा आरडाओरडा करत टॅक्सी थांबवली, मुंबईतील व्यावसायिकाची वरळी सी लिंक वरून उडी। अपात्र होमिओपॅथी डॉक्टरांनी गंभीर रुग्णांवर उपचार करू नये, सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देताना उच्च न्यायालयाचे आदेश। त्रिभाषा सूत्रांसाठी जनतेचा कौल, समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे प्रतिपादन। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा मोठ्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल, अटकेनंतर पोलीस कोठडीत रवानगी। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापुरातील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी। पंतप्रधान मोदींच्या आईसंबंधी AI ध्वनी चित्रफित हटवा, पाटणा उच्च न्यायालयाचे काँग्रेसला आदेश। दशावतारच्या कमाईत वाढ, कोकणातील गूढ कथेची प्रेक्षकांना भुरळ। पंतप्रधानांचा वाढदिवस जल्लोषात साजरा, देशभर विविध उपक्रम। दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलीस चकमकीत 2 संशयित हल्लेखोरांचा मृत्यू। केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाने 19 जणांचा मृत्यू, आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी। आमचं प्रेरणास्थान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीकडून मोदींना खास शुभेच्छा। बँकेत मनी हाइस्ट, दरोडेखोर लष्करी वेशात बँकेत शिरले, बंदूक दाखवली आणि सोने रोख रक्कम लुटून पळाले। 17 वर्षीय तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील बाणेरमधील घटना। ठाण्यात बिबट्या मानवी वस्तीत शिरला, भटक्या कुत्र्यांवर हल्ला, CCTVत घटना कैद। शिवचरित्रकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन, 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।